विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीला भरभरून मतदान करत सत्ता सोपवली। याबद्दल मतदारांचे आभार मानण्यासाठी शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यव्यापी दौरा आखला आहे। त्याचाच एक भाग म्हणून शिंदे हे नाशिकला येत असून त्यांच्या दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी स्थानिक नेत्यांची बैठक झाली। शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी चर्चेचा तपशील विशद केला। मुख्य नेते महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब नुकत्याच विधानसभेच्या ज्या काही निवडणुका संपन्न झाल्या त्या निवडणुकींच्या महायुतीच्या माध्यमातून जे भरघोस यश महायुतीला मिळालं त्याच्या प्रीत्यर्थ मतदार राजांचे आणि महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानण्यासाठी माननीय एकनाथजी शिंदे साहेब राज्यव्यापी आभार दौरा संपन्न करतायत। साधारणपणे कोल्हापूरपासून दौऱ्याची सुरुवात झाली। देवी मातेचं दर्शन घेऊन नंतरच्या काळामध्ये जालना, पुरंदर, नांदेड आणि त्याचाच एक भाग म्हणून 14 तारखेला नाशिक जिल्ह्याच्या मतदार राजांचे नागरिकांचे आभार व्यक्त करण्यासाठी एकनाथजी शिंदे साहेब नाशिकला येत आहेत आणि त्या संदर्भात नियोजनाची बैठक आज शिवसेनेची या ठिकाणी संपन्न झाली। मला वाटतं की अतिशय उत्स्फूर्तपणे सर्व नागरिक शिवसैनिक त्यांचं स्वागत करतील। उपमुख्यमंत्री महोदय जिल्ह्याच्या नागरिकांचे मतदार राजांचे आभार व्यक्त करणार आहेत। जो काही सविस्तर कार्यक्रम चेकआउट केला जाईल त्याची माहिती तुम्हाला उद्या परवापर्यंत दिली जाईल। याप्रसंगी संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, उपनेते अजय बोरस्ते, आमदार किशोर दराडे, सुहास कांदे, विजय करंजकर, प्रवीण तिदमे उपस्थित होते। उमेश आवनकर, दिशा न्यूज, नाशिक।